प्रभू फार महान आहे, फार अद्भुत आहे. रोज तो आमच्याशी बोलतो. आम्ही किती धन्य आहोत ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. तो देव आमच्यासारखा तुच्छ मनुष्याशी बोलत आहे. आपण त्याला धन्यवाद देऊयात. अनेक लोक राजांचं ऐकतात, मंत्र्यांचं ऐकतात, संतांचं ऐकतात, आईवडिलांचं ऐकतात, पण धन्य ते लोक जे देवाचं ऐकतात. आमेन. आणि म्हणूनच स्तोत्रकर्ता म्हणतो, तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाश आहे. आणि प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालता त्यावेळेस तुम्हाला अनुभव येतो की मी चालत नाही, देव मला चालवतो, देव मला नेतो. बायबल सांगतं नीतिमार्गाने तो मला चालवतो. अनेक लोक चालतात, नीतिमार्गाने चालतात, पण विश्वासणाऱ्यांना देव चालवतो. आमेन. आणि हीच आमची जमेची बाजू आहे. अनेक लोक धर्माचरण करतात, पण देव आम्हाला धार्मिकतेच्या मार्गाने चालवतो, तो नेतो. म्हणून आम्ही सर्वदा देवावर अवलंबून आहोत. देव मला चालवतो म्हणून मी देवाच्या हातामध्ये पडतो. कारण मी कुठे जावं, मी कशा रीतीने त्याला ओळखावं याचं ज्ञान देव त्याच्या कृपेच्याद्वारे मला देत असतो. आणि म्हणून शलोमोन सुद्धा म्हणतो, हे देवा बोल, कारण तुझा दास ऐकत आहे. आज या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाची अपेक्षा असावी. वचन ऐका असं मी म्हणत नाही, अपेक्षा असावी की देवाने माझ्याशी बोलावं. म्हणून अपेक्षेने बसा. वचन ऐकण्यासाठी नव्हे, तर अपेक्षेने बसा की देव तुमच्याशी बोलत आहे. मला माहिती आहे की ज्यावेळेस आम्ही देवाच्या आत्म्यामध्ये असतो आणि देवाचं वचन आमच्याकडे येतं, त्यास कोणी मनुष्य बोलत नाही, तर देव माझ्याशी बोलतो. म्हणून म्हटलं ज्याला कान आहे तो ऐको. देव अंशांशाने कणाकणांनी थोडं इथं थोडं तिथं असं तर बोलतो. देवाचं वचन सजीव सते तरवारीपेक्षा दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असं आहे. म्हणून ज्यावेळेस मी अपेक्षेने मी म्हणतो की साऱ्या शरीराचे मला कान केले पाहिजेत. सर्व शरीराचे जेवढे अवयव त्या सर्वांनी कानाचा आज वापर करावा. की माझ्या हाताने ऐकावं, माझ्या पायाने ऐकावं, माझ्या डोक्याने ऐकावं, माझ्या तोंडाने ऐकावं, माझ्या डोळ्याने ऐकावं. ज्यावेळेस आम्ही सर्व शरीराचं कान येशू ख्रिस्ताकडे लावतो त्यावेळेस मला देवाचा शब्द ऐकायला येतो. अनेक अडखण आमच्या जीवनामध्ये असतात, त्यामुळे देवाचा शब्द आम्हाला नीटसा ऐकायला येत नाही. ज्याप्रमाणे रेडिओ लावल्यानंतर टी व्ही लावल्यानंतर जर नेमक्या ठिकाणी लावलं नाही तर खरखर खरखर आवाज येतो. परंतु नेमक्या ठिकाणी ज्यावेळेस मी ते लावतो, त्या फ्रिक्वेन्सीवर लावतो, त्यावेळेस मला स्पष्ट देवाचा आवाज ऐकायला येतो. हालेलुया. अनेक वेळा माझ्या दैहिकतेमुळे आवाज खरखरतो. माझ्यातल्या वासना, माझ्यातली जगाची अपेक्षा, माझ्या त्यात चुकीच्या मतप्रणाल्या आहेत, जगाविषयीची हाव अपेक्षा आहेत, त्याच्यामुळे देवाचा आवाज मला नीटसा ऐकायला येत नाही. अनेक वेळा देव एक बोलतो आणि मी दुसरंच काहीतरी ऐकतो, आणि त्यामुळे मनुष्याची दिशाभूल होते. ज्याप्रमाणे चेंडू बॅटला लागला तर कमीत कमी 1 2 4 6 असे पडतात, पण चेंडू बॅटला लागला पाहिजे. तसा माझ्या मनाला देवाचं वचन ज्यावेळेस लागतं त्या सावकार छटकार बसतो. आम्हाला देवाचे चमत्कार पाहायला मिळतात. प्रियानो, मला माहिती आहे की देव आमच्या भावनेशी बोलत नाही, आमच्या समजबुद्धीबरोबर बोलतो. म्हणून अंतःकरण, करण म्हणजे कर्ण, हिंदीमध्ये आलं ते वेगवेगळ्या भाषेतून करण असं. अंतःकरण म्हणजे अंतःकरणाला एक कान आहे. या अंतःकरणाची या आतल्या काना, अंतःकरणाच्या कानाने नाही तर वेगळंच काहीतरी, या आतल्या कानाने देवाचा वचन ऐकणं हे फार गरजेचं आहे.
ज्यास माझ्या आतल्या कानाने मी देवाचं वचन ऐकतो, त्यावर विश्वास ठेवतो, त्यास अशक्य गोष्टी देव शक्य करतो. आमच्या मार्गातले अडखळणं देव नाहीशी करतो. आमचे प्रश्न तो सोडवतो. अशक्य गोष्टी शक्य व्हायला लागतात, कारण माझ्या आतल्या कानानं देवाचं वचन ऐकलं आणि त्याच्यावर मी पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे. म्हणून बायबल सांगतं, विश्वास धरशील तर देवाचं गौरव पाशील. आणि म्हणून नुसतं वचन ऐकणं नव्हे, तर त्यावर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. आणि असा विश्वास ठेवावा की देव बोलतो म्हणून असंच आहे असा मला विश्वास ठेवला पाहिजे. अनेक वेळा वचनाला माझ्या विचारांची मी झालर लावतो. देवाच्या वचनाला मी तर्कवितर्कांची झालर लावतो. त्यामुळे जो मार्ग आहे, जिथं मला बाण नेमका मारायचा आहे, तिथं न मारता तो दुसरीकडेच मारला जातो. म्हणजे नेमक्या ठिकाणी मला देवाचं गौरव पाहता येत नाही. देवाची इच्छा आहे की मी प्रत्येकाने देवाचा आवाज ऐकावा. आपला विश्वास आपण वाढण्याची गरज आहे. माझा विश्वास आहे की विश्वास देवाच्या वचनाची वार्ता येते. या ठिकाणी देव माझ्याद्वारे बोलतो, जसं वेगवेगळ्या सेवकांच्या द्वारे बोलतो. मला माहिती आहे की आम्ही रिसोर्स आहोत, पण देव सोर्स आहे, उगम आहे. आम्ही माध्यम आहोत, देव उगम आहे. आणि ज्यावेळेस देव आमच्यातून बोलतो, सेवकांच्या द्वारे बोलतो, संतांच्या द्वारे बोलतो, त्यास विश्वास ठेवला पाहिजे की देव माझ्याशी बोलत आहे. अनेक वेळा देव माझ्याशी बोलतो आणि दुसऱ्याच्याकडे बोट दाखवतो. देव तुझ्याशी बोलतो, देव तुझ्याशी असा बोलतो. पण मला सांगू द्या की ऐकणारे म्हणावं, हे देवा तू माझ्याशी बोलत आहे, तू माझ्यामध्ये कार्य करत आहे, माझ्या विचारांमध्ये कार्य करत आहे, माझ्यातला अविश्वास तू काढून टाकत आहे. ज्यात जुन्या अनावश्यक अशा चालीरीती माझ्यामध्ये ते काढून टाकत आहे. जुन्या मतप्रणाल्या ज्या जगातून आलेल्या आहेत, तुझ्यापासून नाही आल्यात, त्या काढून टाक. कारण देव माझ्यामध्ये त्याच्या प्रतिरूपाचा होण्यासाठी कार्य करत आहे. आमेन. एखाद्या पाळकासारखं तुम्हाला नाही बनवत, एखादं संदेशासारखं नाही बनवत. देव म्हणतो जसा मी आहे तसा तू असावास. देव त्याच्या प्रतिरूपामध्ये आमच्यामध्ये कार्य करत आहे. आणि मला सांगू द्या, अनेक लोक स्पेशल मीटिंग भरतात, आरोग्याची मीटिंग चांगली, त्याच्यावर माझा दोष नाही आहे, देव आणि त्या व्यक्तीचा संबंध. पण असं मला सांगू द्या, अनेक वेळेला मला असं वाटतं की आरोग्याची सभा घ्यावी. आम्ही पण घेत असतो. काही लोकांना वाटतं की आशीर्वादांची सभा घ्यावी. काही लोकांना वाटतं तंत्रमंत्र काढून टाकायची एक सभा घ्यावी. पण मला सांगू द्या, जर तुम्ही देवाचा आवाज नीट ऐकला, त्यावर विश्वास ठेवला, तर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप नाहीशा होतील. ते तंत्रमंत्र तुझ्यावर चालणार नाही, तुझ्या विरुद्ध कोणतं शस्त्र चालणार नाही. हालेलुया, आमेन. कोणताही शत्रू तुझ्याकडे येणार नाही, कारण मी तुझ्या वतीने लढत आहे. हालेलुया. म्हणून देवाने मला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही, सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. भित्रेपणाचा नाहीये. देवाने मला सामर्थ्याचा आत्मा दिला. आणि सामर्थ्यामध्ये काय आहे? कारण मला देवाचा आवाज ऐकायला येतो. देवाचे विचार माझ्यामध्ये आहेत. आताच आपण गीत गायलं नाही का, सकाळी संध्याकाळी काहीतरी गीत होतं, ते आम्ही देवाचं वचन ऐकतो, देवाची इच्छा आम्ही ऐकतो. प्रिय, अनेक लोकांना असं वाटतं की देवाचं कार्य करणं म्हणजे फक्त सामाजिक कार्य करणं. सामाजिक कार्य हा पोट संचय, उपसंचय, मुख्य संचय जो आहे तो देवाला बिलगून राहणं. मुख्य गोष्ट आहे देवाच्या पायाजवळ राहणं. मुख्य गोष्ट आहे देवाचं वचन ऐकणं. मुख्य गोष्ट आहे
की माझ्यातला विश्वास वाढवणं. आणि मग बाकीच्या गोष्टी तर म्हटलं तुम्ही प्रथम त्याचं राज्य धार्मिकता मिळा, ह्या सगळ्या गोष्टी वरील आहे. बाकी खालच्या ज्या गोष्टी म्हणजे आम्ही जे समाजकार्य करतो, आम्ही गरिबांना अन्न देतो, आम्ही विधवांना काय करतो, हे चांगलं आहे. पण तो उपसंचय, तो त्याच्यातला एक भाग आहे. ते सर्व काही नाही आहे. सर्व काही हेच आहे की येशू म्हणतो मी तुझ्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये असावंस. हा मुख्य संचय. म्हणून अनेक लोकांनी मंडळीविषयी त्यांना नीट कळालेलं नाही. म्हणून त्यांना वाटतं की आम्ही असं कार्य करतो, मी तसं कार्य करतो, मी येतो जातो, मी तिथे जातो, मी काही एंटरटेनमेंट करतो. पण मला सांगू द्या, या सगळ्या गोष्टी उपसंच आहेत. ह्या कालांतराने आपोआप येतातच. पण प्रथम मला नीटसं माझ्या देवाला ओळखायचं आहे. मला त्याचा अनुभव घ्यायचा आहे. माझ्यामध्ये आध्यात्मिक वाढ होणं गरजेचं आहे. आत्म्याच्या दानाने मला भरायचं आहे. आत्म्याची फळं देऊन या जगाला दाखवायचं आहे की माझा देव जिवंत आहे. आमेन. आणि म्हणून आज महत्त्वाची गोष्ट सांगू द्या प्रियानो, तुमच्या आणि माझ्याजवळ अतिशय एक महत्त्वाची गोष्ट आहे जी वरून आलेली आहे, ते बायबल आहे. आमेन. अनेक पुस्तकं आहेत, त्यात लिखाण किंवा टायपिंग आहे, पण बायबल सांगतं याच्यातला एक एक शब्दावर देवाचा श्वास फुंकलेला आहे. म्हणून बायबल सांगतं की स्क्रिप्चर हे वचन, आता मराठीमध्ये कुठेही जा काही वचन असं होतं. काही ठिकाणी स्क्रिप्चर आहे, काही ठिकाणी वचन आहे वगैरे. त्यामुळे मराठीच्या लोकांचा गोंधळ होतो. हे जी स्क्रिप्चर आहे हा देवाचा श्वास आहे. आमेन. वाचूयात आपण वचन. हालेलुया. 2 तिमोथी 3:16. प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्र कसं ईश्वर प्रेरित. आमेन. इंग्लिशमध्ये सांगितलं इट इज अ ब्रेथ ऑफ गॉड. हा देवाचा श्वास आहे. प्रत्येक वचन हा देवाचा श्वास आहे. आमेन. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की ते वचन जिवंत आहे, ते अद्भुत आहे. आपण वाचूयात इब्रिकराचं पत्र 4:12. इब्री 4:12. देवाचे वचन सजीव म्हणजे जिवंत. सजीव शब्दाचा खरा अर्थ काय? जिवंत आहे. सजीव म्हटलं की आम्ही कॉमनमध्ये घेतो, पण देवाचं वचन जिवंत आहे. आमेन. हालेलुया. कसं आहे देवाचं वचन? जिवंत आहे. आमेन. बाकी सगळ्या ठिकाणी लिखाण आहे, टायपिंग आहे, पण जिवंत नाही आहे. त्यामुळे जिवंत मनुष्य कार्य करतो. म्हणून यात जो देवाचा श्वास आहे त्या देवाच्या श्वासामुळे ते जिवंत आहे. इंग्लिशमध्ये फार सुंदर म्हटलंय. ब्रदर आहे का तुमच्या? सातारवाला ब्रदर इंग्लिश. हां. For the word of God is quick, living, and powerful, and sharper than any two-edged sword. Amen. Amen. Hallelujah. दुसऱ्या भाषेत म्हटलेलं आहे ते ऍक्टिव्ह. हालेलुया. आमेन. ऍक्टिव्ह. हालेलुया. मला तुम्हाला सांगू द्या की देवाचं वचन जिवंत आहे, देवाचं वचन ऍक्टिव्ह. हालेलुया. ते कार्य करणार आहे. म्हणून बायबल सांगतं देवाचं वचन तुमच्याकडे आल्यानंतर कार्य झाल्याशिवाय देवाकडे परत जात नाही. कारण ते ऍक्टिव्ह आहे, ते कार्यकारी आहे, ते पॉवरफुल आहे. सैतानाने ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला 40 दिवसाच्या उपवासामध्ये प्रश्न केला, या धोंड्याच्या भाकरी कर. पण येशू ख्रिस्ताने जे वचन ऍक्टिव्ह आहे ते सांगितलं, मनुष्य भाकरीने नव्हे तर देवाच्या वचनाने जगतो. पळाला सैतान, हारला, बोलूच शकला नाही पुढे. काय उत्तर देणार? कारण
ते वचन ॲक्टिव्ह आहे, ते पॉवरफुल आहे, दुधारी तलवारीचे तीक्ष्ण असं आहे, ते कार्य केल्याशिवाय कधी राहणार नाही. म्हणून एखाद्या आजारी व्यक्तीला प्राप्त करताना हे म्हणा, येशूला बसलेल्या फटक्यांनी तुला आरोग्य मिळालेलं आहे. कारण आमेन, टाळ्या वाजवा. कारण जे वचन तुम्ही मुखाच्या द्वारे बोलला, हे येशूला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालं, हे वचन ॲक्टिव्ह आहे. म्हणून ऐकणाऱ्या व्यक्तीला आरोग्य मिळाल्याशिवाय कधी राहणार नाही. न मिळण्याचं कारण आमचा अविश्वास. काही लोक म्हणतात की नाही, पुष्कळ प्रार्थना केली पण बरं झालं नाही. त्याचं कारण वचन नाही आहे, तुझा अविश्वास आहे. तुझ्या वचनावर नीट विश्वास ठेवला नाही. कोणीतरी एक तरुण माझ्याकडे येते. आता हा पेन आहे, मी माझ्या मुलीला म्हणलं की घे, काय करेल. आता पेन कुठं आहे? एलिम जवळ आहे. तसं जे वचन मी देतो, तुला बसलेल्या फटक्यांनी आरोग्य मिळालं, हे वचन मी कोणाला देतो तो घेतो. आणि ते वचन आता त्याच्याजवळ आहे, ते कार्यकारी आहे. थँक्यू, प्रेज द लॉर्ड. आणि पुढे एक गोष्ट महत्त्वाची आहे की अनेक लोकांना मागतात पण मिळत नाही, कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही, वचनावर विश्वास ठेवला नाही. आणखी एक गोष्ट मला समजेल की वचन उच्चारताना मी उच्चारतो, येशूला बसलेल्या फटक्यांनी तुला आरोग्य मिळालं, त्यास मी विश्वास ठेवला पाहिजे आरोग्य ह्याला मिळालंय बरं का. आणि जर मी विश्वास ठेवला तर मी बोललेलं वचन कार्यकारी होतं. पण मी बोलतो येशूला बसलेल्या फटक्याने आरोग्य मिळालं आणि बोलतो फार सिरियस आहे हो, शक्यता कमीच आहे. वचन कार्यकारी होईल का, ॲक्टिव्ह होईल का? तर मला सांगू दे की जे वचन मी उच्चारतो त्यावर मीच विश्वास ठेवणं हे फार गरजेचं आहे. तेव्हा ते वचन तलवार बनते. इफिस्कराच्या पत्राच्या 6:16-17 असं म्हटलेलं आहे, आत्म्याचं वचन अशी तलवार. काय लिहिलेले वचन? असेल ना, आत्म्याची 17 तारणरूपी शिरस्त्राण व देवाचे वचन अशी आत्म्याची तलवार ही घ्या. आमेन. देवाचं वचन अशी आत्म्याची तलवार. देवाचं वचन तलवार आहे का? नाही. आत्म्यातून आलेलं वचन तलवार आहे. म्हणून वचन उच्चारताना सगळेच लोक उच्चारतात हो, पण आत्म्यातून नाही येत. ज्यावेळेस तुम्ही वचन आत्म्यातून येतं, ज्यावेळेस विश्वासाने येतं, ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणातून येतं, त्यावेळेस ते वचन तलवार बनतं. आमेन. आणि फार अनेक लोकांचा गैरसमज आहे, वचन वाचा, पाठ करा आणि बोला. त्याच्या काही प्रॉब्लेम संबंधी बायबलमध्ये वचन असेल तर ते बोला, कारण पाठांतर आहे. पण मला सांगू द्या की त्या वचनावर मी स्वतः विश्वास ठेवावा. आत्म्याच्या द्वारे ते वचन बोलावं. ते वचन कार्यकारी झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून आत्म्याचं वचन. अनेक लोक फॅशन म्हणून वचन वाचतात किंवा वचन उच्चारतात की त्यांना असं वाटतं की वचनाच्या द्वारे प्रॉब्लेम सुटणार, आजारी बरे होणार किंवा कोणतरी भूत निघणार. पण मला सांगू द्या, ज्या दानावर, ज्या वचनावर तुम्ही जर विश्वास ठेवला नाही, ते तसंच आहे असं जोपर्यंत मी माझ्या मनाला म्हणत नाही. मी स्वतः पुष्कळच झगडलो या गोष्टीसाठी. मी वचन बोलतो, पण त्याचप्रमाणे त्या वचनावर माझा सुद्धा विश्वास असणं फार गरजेचं आहे. मी म्हणतो येशू ज्या बसलेल्या फटके आरोग्य मिळालं, त्यास मी विश्वास ठेवला पाहिजे की आरोग्य मिळालं. मग तो शेवटची घटका का घेईना, त्याचा श्वास जरी कमी झाला असेल
BP जरी लो झाला असेल, व्हेंटिलेशनवर असेल, पण मी विश्वास ठेवला आहे वचनावर की त्याला देवाने आरोग्य दिलं. दिसतं त्याप्रमाणे चालू नका, तर विश्वासाने चाला. आणि म्हणून मला आमच्या स्वतःला एक्सरसाइज करायची आहे, आमच्या स्वतःला आम्हाला कसरत करायची आहे. वचन बोलण्याची कला मला दाखवायची नाही, मला आत्म्याचं वचन अनुभवायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे आणि बोलायचं आहे. ते वचन लोकांमध्ये कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. पुढे अनेक लोक फार सोपा मार्ग घेतात की वचन वाचलं, पाठ केलं वगैरे म्हणून काही काही लोक आढ्यतेने म्हणतात, गर्वाने म्हणतात आमचं 23वा स्तोत्र पाठ आहे, आमचा 3:16 पाठ आहे, काय 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 100वा स्तोत्र पाठ. त्याने कार्य होणार नाही. त्या वचनावर विश्वास ठेवा आणि ते तसंच आहे असं म्हणा आणि विश्वासाने उच्चारा. ते वचन कार्य केल्याशिवाय राहणार नाही. बायबलमध्ये जवळजवळ 8,000पेक्षा अधिक प्रॉमिसेस आहेत. ज्यास तुम्ही विश्वासाने ते प्रॉमिस घेता, उच्चारता, ते प्रॉमिसमध्ये सांगितलेली गोष्ट तुमच्या जीवनात अनुभवास येते. की ते प्रॉमिस नुसतं वाचून चालणार नाही, त्या प्रॉमिसवर मी विश्वास ठेवला पाहिजे. हे देवाचं वचन. मग किती अडखळण येऊ द्या, किती समस्या येऊ द्या, पण जर मी प्रॉमिस घेतलं. माझ्या जीवनात एक अनुभव, तरुणपणाचा एक अनुभव आहे. मला एक मोठं स्वप्न पडलं होतं, ते मी सगळं सांगत नाही. आणि त्या स्वप्नाचा अर्थ असा आहे की यशाया 55:5 तिथं असं लिहिलेलं आहे. यशायाचा ग्रंथ 55 अध्याय 5 वचन. पहा, तू ओळखीत नाहीस अशा राष्ट्रास तू बोलावशील, ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझकडे धाव घेईल. ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्रायलचा पवित्र प्रभू, याच्यामुळे असे होईल. आमेन. हे वचन मी घेतलं. अगदी स्पष्टपणे देवाने एक दृष्टांतरूपी स्वप्न मला दिलं. आधी तो सुंदरसं स्वप्न मी पाहिलं आणि त्यावेळेस एक वाणी आली आणि त्यांनी सांगितलं की हे आहे यशाया 55:5. मी घेतलं ते वचन, सकाळी वाचलं, पहाटे 4ला उठूनच वाचलं, कारण ते स्वप्न फार पॉवरफुल होतं. मी घेतलं ते वचन. होय प्रभू, मी यावर विश्वास ठेवतो. वाचताही पाहता मी अशा खेड्यातला मुलगा आहे जिथं 10,000 लोकसंख्या पण नाही आहे. त्यावेळेस मला माझ्या गावापेक्षा दुसरं कोणतंच गाव माहिती नाही. मुंबई तर बाजूलाच, पुणा तर बाजूलाच. मला जास्त लोक ओळखत नाही, नातेवाईक सुद्धा ओळखत नाही हो, कारण आम्ही त्यांच्यापासून फार दूर गेलो होतो. तर ठराविक नातेवाईक मला माहीत आहेत, बाकी सगळे मला कोणी माहिती नव्हतं. पण यावेळेस मला देवाचं वचन दिलं की ज्यांना तू ओळखत नाही असे राष्ट्र तुझ्याकडे येतील. आणि मी देवाची स्तुती करतो की वेगवेगळ्या राष्ट्रातले लोक आमच्याकडे आलेले. आमच्या देशातून सुद्धा वेगवेगळ्या भागातून लोक येतात, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून लोक येतात आणि देवाचं वचन ऐकतात. त्या वेळची जर गोष्ट पाहिली ती अशक्य होती, पण आज मी पाहतो देव म्हणतो त्याप्रमाणे तो करतो. हालेलुया, आमेन. म्हणून प्रॉमिसवर विश्वास ठेवा. देवाचं वचन तुमच्यामधून अद्भुत कार्य करतं. मला एक सांगू द्या, हे जे बायबल आहे कोणा एका व्यक्तीनं लिहिलं नाही. तर प्रश्न उद्भवला, अरे ह्याच्या मागच्याच गोष्टी आहेत. कोणा एकानं लिहिलं नाही. हे बायबल 40पेक्षा अधिक लोकांनी लिहिलेलं आहे. हे बायबल हातात येण्यासाठी 1,500 वर्ष लागली. या बायबलमध्ये एक पुस्तक नाही, 66 पुस्तकं आहेत. हे बायबल लिहिणारे लोक डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, जज आहे, राजे आहेत, मासे धरणारे पण आहेत, जकातदार पण आहे. म्हणून या सगळ्यांचा अनुभव जो एकच आहे ते बायबल आहे. असं नाही की कोणा एकाला काहीतरी सुचलंय आणि मग त्याने लिहून काढलं आणि हेच खरं आहे असं नाही म्हटलं. ज्या 40 लोक एकत्र येतात आणि ते लिहितात आणि लिहिण्याचा मतितार्थ जर एकच आहे तर बोलणारा मनुष्य नाही, देव आहे. आमेन.
हे या बायबलमध्ये 3 खंडांचा समावेश आहे. आशिया, आफ्रिका, युरोप, 3 खंड. या बाजू 3 भाषा आहेत, हिब्रू, ग्रीक, अरामिक. या 3 भाषांचा संबंध यामध्ये. एवढं असताना या भाषामध्ये या बायबलमध्ये क्रॉस रेफरन्सेस आहे. जो 63,700 पेक्षा अधिक क्रॉस रेफरन्सेस आहेत. म्हणजे काय, जे वचन इथं आहे त्याचं स्पष्टीकरण मला इकडे पाहायला मिळतं. हालेलुया, किती छान आहे ना. जी भविष्यवाणी इकडे केली ती इथं मला पूर्ण झालेली मिळते, कारण हे ईश्वर प्रेरित आहे. हे देवाचा श्वास आहे. इतर पुस्तकांचं सगळं आमेन, हालेलुया, टाळ्या वाजवायचं. पण इतकं सुंदर पुस्तक आमच्या हातामध्ये. मोठमोठे राजे याच्यामध्ये आहेत, ते खोटं बोलतील का? मोठमोठे वकील, जज आहे, शल्मोनासारखा सुप्रीम कोर्टाचा जज खोटं बोलेल का? याच्यामध्ये डॉक्टर आहेत, लूक डॉक्टर आहे, पौलासारखा विद्वान मनुष्य आहे, शास्त्राभ्यासक आहे. एकेकाळी तो ख्रिस्ताचा विरोध करत होता, पण ज्यावेळेस देव त्याला भेटला त्यावेळेस तो बायबलमध्ये लिखाण करणारा एक प्रमुख व्यक्ती बनला. कारण देवाने म्हटलं, मी याला निवडलं आहे. प्रियानं, मला तुम्हाला सांगू द्या की अनेक लोक बोलावले जातात, परंतु बायबल सांगतं बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले. म्हणून शाऊल हा बोलावला होता, दावीद निवडलेला होता. तो माझ्या हृदयासारखा आहे, या लोकांसारखा नाही, माझ्यासारखा आहे. किती मोठा अभिमान देवाला आहे. तो माझ्यासारखा कळवळा त्याला आहे, माझ्यासारखी प्रीती त्याच्याजवळ आहे, माझ्यासारखा लोकांकडे पाहण्याची दृष्टी त्याच्याजवळ आहे. तो दोषारोप करत नाही कुठेच, पण प्रार्थना करतो. कारण बायबल सांगतं हे ईश्वर प्रेरित शास्त्रलेख बोध, त्यानंतर चुका दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याविषयी लिहिलं आहे. आता मला सांगू द्या, देवाचं वचन काय करतं ते लिहिले. वाचा ते पूर्ण वचन. 2 तिमोथी 3:16. प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरता उपयोगी आहे. कशासाठी बरं? काय पुढचं वचन? कशासाठी देवाने वचन दिलंय? लक्षात द्या, सगळे जण माझ्याकडे लक्ष द्या. देवाने वचन कशासाठी दिलेलं आहे? त्याच्यापासून देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज होतो. आमेन. रॉबिन माडकर पूर्ण व्हावा यासाठी देवाने मला त्याचं वचन दिलेलं आहे. म्हणून हे वचन शेजाऱ्यासाठी नाही, माझ्यासाठी आहे. कारण देव माझ्यातच कार्य करत आहे. देव माझ्यातल्याच उणीवा दूर करत आहे. देव माझ्यातले दोष घालवत आहे. आणि बायबल सांगतं की देवाचं वचन दोष दाखवणे. आता मी क्रॉस क्वेश्चन तुम्हाला विचारतो, देवाचं वचन कशासाठी? आता दोष कोण दाखवतं? जोरात. इथं तर माणसंच दोष दाखवतात, वचन दोष दाखवत, मनुष्य नाही दोष दाखवत. म्हणून अनेक लोकांनी आपल्या स्वार्थासाठी वचन घेतलेलं आहे, यासाठी की त्याला स्वतःला चांगलं समजायचं आणि दुसऱ्याला दोष द्यायचे. पण बायबल सांगतं तुम्ही वचन वाचा, तुमच्यातले दोष निवारण होतील. कारण देवाचं वचन जिवंत आहे, ते आमच्या दोषापासून परावृत्त करायला मला समर्थ देव आहे. माझ्यातले उणीवा ते दूर करतं. आणि म्हणून आम्हाला सांगू द्या की हे वचन आमच्या जीवनामध्ये असणं हे फार गरजेचं आहे. म्हणून अनेक लोक, मोशेसारखा व्यक्ती आहे, योद्धा आहे, त्यानंतर चांगला शासक आहे, शिकलेला आहे, त्याने सुद्धा याच्यात थोडंफार लिखाण केलेलं आहे. पहिली 5 पुस्तक लिहिणारा कोण आहे? तुमच्या माझ्यासारखा नाहीये, रॉबिन माडकर नाहीये. लिहिणारा मोशे.
जो फारोच्या बापासारखा आहे, ज्ञानाने भरलेला आहे, मोठा योद्धा आहे, राजवड्यात राहतो, देवाचं वचन त्याच्याकडनं लिहिण्यात आलेलं आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. देव तो उगम आहे, मोशे माध्यम आहे. आमेन. वचनाचा उगम कुठून आहे? देवापासून आहे. माध्यम कुठून आहे? मोशे, पौल, पेत्र, दानियल, दावीद हे माध्यम आहेत. पण अनेक लोक माध्यमाकडे जातात, पण माध्यम म्हणतं माझ्याकडे येऊ नका, ज्याने मला आज्ञा केली त्याच्याकडे पहा, तो तुम्हाला जीवन देणार आहे, तो तुम्हाला बदलवणार आहे, तो तुमचे प्रॉब्लेम सोडवणार आहे. किती कुटील असू द्या, किती कठीण असू द्या, कौटुंबिक समस्या, कामावरच्या समस्या, त्यातर मला सांगू सामाजिक समस्या, आपल्या वैयक्तिक काही समस्या, घाबरू नका. तुमच्या जो बायबल आहे ते देवाचं वचन आहे, ते देव बोलतो. आणि म्हणून या सगळ्या समस्या घालवण्याचं सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये. आमेन. आपण जोरदार टाळ्या वाजवूया वचनासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला तुम्हाला सांगू द्या की ज्यास मी बायबल वाचतो तर बायबल वचन मला एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणात नेत नाही. म्हणजे नगरवरून आणलं, बायबलनी मला नगरवरून आणलं आहे आणि पुण्यात आणून ठेवलं आहे असं नाही. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बायबल नेतं. काही लोक वचन वाचलं, समजलं की लगेच दुसऱ्या राज्यात सुवार्ता सांगायला जातं. चांगली गोष्ट आहे. म्हणून ते एका राज्यातून दुसऱ्या राज्याकडे केवळ नेत नाही, एका राष्ट्राकडून दुसऱ्या राष्ट्राकडे. काही लोक जातात इस्रायलला पाहायला, ती रिकामी कवर पाहायला जातात, चांगलं आहे, पण तो बायबलचा उद्देश नाही आहे. एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्राकडे नेण्याचा उद्देश नाही. एका काल्पनिक विचारांमध्ये नेणारं देवाचं वचन नाही. तर आकाश पृथ्वीचा निर्माण तथा देव त्याच्याकडे नेण्यासाठी देवाचं वचन आहे. आमेन. देवाकडे नेणार. या जगात अनेक लोक पुस्तकांचा अभ्यास करून या जगातच इकडे तिकडे असतात. पण बायबल सांगतं जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. जो कोणी मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मी तुमची फक्त प्रगती करत नाही हो, मी तुम्हाला स्वर्गात घेऊन जातोय, पित्याकडे मी तुम्हाला नेतोय. आणि हे जे त्याने मला आव्हान केलेलं आहे, वचन दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट समजा, तो स्वर्गात का नेऊ शकतो? अनेक लोकांना स्वर्गाच्या कल्पनेविषयी शंका आहे. तो मला स्वर्गात का नेऊ शकतो? कारण तू स्वर्गातून आलेला आहे. जगातून आलेल्या गोष्टी वर जात नाही. जगात जन्मलेले मातीतच पुरले जातात आणि मरतात, इतिहास संपतो. पण हा प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून भूतलावर आला, मेला, पण तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. आणि कुठं गेला? नाही, सगळ्यांच्या तो देखत, त्याच्या शिष्यांच्या देखत तो वर उचलला गेला आणि जाताना म्हणतो मी पुन्हा येणार आहे. म्हणून हे देवाचं वचन. आमेन. ही देवावर विश्वास ठेवायला भाग पाडतं. मी तर म्हणतो ही देवाची कृपा आहे की आम्ही देवावर विश्वास ठेवतो. ही देवाची कृपा आहे. कोणी म्हणेल की मी फार अभ्यास केला आता देवावरच विश्वास ठेवेल, नाही. पित्याने आकर्षिल्याशिवाय पुत्राकडे कोणी येत नाही. हालेलुया. आणि ती कृपा माझ्यावर झालेली आहे, तुमच्यावर झालेली आहे. आम्ही जिवंत देवाकडे आलो म्हणून आम्ही धन्य लोक आहोत. आमेन. मला एक गोष्ट समजू द्या की जे वचन आहे ते स्वतः देव आहे. बायबल सांगतं पहिले योहानाचं पहिलं पत्र, पहिला अध्याय, प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता, आणि 14व्या वर्षात शब्द देहधारी झाला. तो शब्द कोण आहे?
जो स्वर्गात होता देव, प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता. आता देव कुठे आहे? स्वर्गात, पिता. तिथून तो पुत्राच्या रूपाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगामध्ये पाठवतो. आणि मला सांगू द्या की येशू दुसरा तिसरा कोण नाही तर शब्द आहे. तुम्ही जर अख्खं बायबल पाहिलं, याच्यात एकच हिरो आहे, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. एकच हिरो आहे. उत्पत्तीपासून घ्या, प्रगटीकरणात घ्या, एकच हिरो तुम्हाला दिसेल जो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो देवाचा शब्द आहे, म्हणजे देवाच्या आसनापासून तो आलेला आहे. आता देवाच्या हातामध्ये शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, त्यांनी या जगात पाठवला. तो प्रभू येशू ख्रिस्त, दुसरं तिसरं काही नाही तर ते देवाचं वचन आहे. एक गोष्ट मला लक्षात ठेवा की देवाच्या सिंहासनापासून या जगामध्ये येऊन त्याने अनेक कार्य केली, चमत्कार केले आणि बायबल माझ्या हातामध्ये दिलं. तर मला आनंद वाटतो. हे जे बायबल आहे इथलं बायबल सोसायटीचं नाही आहे, ते वरून आलेलं पुस्तक आहे. म्हणून आज मी धन्य आहे की माझ्या हातात बायबल आहे, म्हणजे माझ्या हातात देव आहे. आमेन. म्हणून तो तुम्हाला एकटं कधी सोडणार नाही, टाकणार नाही. कारण बायबल म्हणजे आकाश पृथ्वीचा निर्माण करता देव तुमच्या हातामध्ये. म्हणून तुम्हाला भिण्याचं काही कारण नाही. ज्याच्याजवळ देवाचं वचन आहे, म्हणून स्तोत्रकर्ता 119 स्तोत्रामध्ये म्हणतो, तुझ विरुद्ध पाप करू नये म्हणून तुझे वचन मी माझ्या मनामध्ये जपून ठेवलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मी सकाळी पण बोललो की येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर नेत होते, त्याला वधस्तंभाकडे नेत होते. आता 12 शिष्य आहे, त्याच्यापैकी पेत्र दुरून येशूच्या मागे चालला, दुरून येशूच्या मागे चालला. आता आमचं लक्ष फक्त पेत्राकडेच हो, पण मी विचारतो त्या 11 लोकांचं काय झालं? ते तर पळूनच गेले. येशूला धरल्याबरोबर काय केलं? 11 पळून गेले. पण आम्हाला मात्र पेत्रच टार्गेट करायचं आहे. हां, पेत्र असाच आहे, दुरूनच चालत होता, विश्वासच नव्हता, येशूला नाकारलं वगैरे वगैरे. आता हा सगळा प्रॉब्लेम त्याचा आणि येशूचा आहे, तुमचा माझा नाही. पण आम्हाला आनंद वाटतो, ते तर सगळे पळून गेले, पण दुरून का होईना पेत्र येशूच्या मागे चालत होता. आज धन्य ते लोक. कदाचित तुम्हाला कुठेतरी गिल्ट वाटत असेल, कमतरता असेल, कदाचित आमच्यातून काही चुकलं असेल, पण लक्षात घ्या, तुम्ही जर येशूच्या मागे आहात तर जसं येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर पहिली आठवण त्याने कोणाची केली? त्या पेत्राची केली. मरीला जाऊन सांगतो की विशेष करून पेत्राला सांग मी उठलो आहे. विशेष का? बाकी सगळे पळून गेले होते, हा तर कमीत कमी माझ्या मागे तर चालत होता. म्हणून हाच खरा मंडळीचा पाळक व्हायसाठी समर्थ आहे. म्हणून पहिल्या मंडळीचा पहिला पाळक मासे धरणारा पेत्र आहे. मासे धरणारा. नाही तर फिलॉसॉफर योहान होता हो, प्रारंभी शब्द होता, देवशुद्ध. किती लोकांना किती वर्ष लागले त्या वचनाचा नीट अर्थच कळत नव्हता. इतकी फिलॉसॉफी त्याच्यामध्ये. अशा ज्ञानी विचारवंताला टाकून मासे धरणाऱ्याला, त्या धरणाऱ्या पेत्राला प्रभूने पाळक केलं. तो म्हणतो तू माझ्यावर प्रेम करतोस काय? तो म्हटलं होय, तुला माहीत आहे, चल माझी मेंढरं सांभाळ. म्हणजे शिक्षण घेतल्यामुळे तुम्ही पाळक होत नाही, तर देवावर प्रेम करत आहात, देवाच्या मागे चालत आहात, म्हणून देव तुमच्यावर तुम्हाला सेवा देत आहे, देव तुमच्यामध्ये कार्य करत आहे. तो तुम्हाला तुच्छ लेखणार नाही. कारण अनेक प्रॉब्लेम असताना सुद्धा मी देवाकडे चाललोय. आता सकाळी सकाळी रविवारी किती प्रॉब्लेम आहे. नळाचा प्रॉब्लेम, आता मला नेहमीचे प्रॉब्लेम सांगतो तेच आमच्या काळातले, आता वेगळे असतील माहीत नाही.
पाण्याचा प्रॉब्लेम, पाहुण्यांचा प्रॉब्लेम, उठण्याचा प्रॉब्लेम, सकाळच्या नाश्त्याचा प्रॉब्लेम, सगळे प्रॉब्लेम आहे आणि मग मला येशूच्या मागे जाता येत नाही. पण अनेक प्रॉब्लेम असताना सुद्धा टाकून जो कोणी येशूच्या मागे चालतो ना, देव त्याला विशेष प्रकारचे आशीर्वाद देतात. म्हणून कारण सांगणारे होऊ नका, येशूच्या मागे चालणारे व्हा, अनुसरणारे व्हा. तुम्ही कोणी चांगले आहात, चांगले असावं, तुम्ही देवाची लेकरं आहात म्हणून बायबल हे शिकवतं. आता लॉ गेलाय, आता कृपाच कृपा आहे, पण त्या कृपेचा अव्यय होता कामा नये, कृपेचा गैरफायदा घेता कामा नये. आता मला सांगू द्या की तुम्ही चांगले आहात म्हणून देव तुम्हाला आशीर्वाद देत नाही, पण तुम्ही देवावर प्रेम करता, देवाच्या मागे चालता म्हणून देव तुम्हाला झोपेतही पुरवून देतो. देव तुम्हाला काय लागतं ते देतो. का? तुम्ही चांगले आहात म्हणून नाही, त्याच्या दृष्टिकोनातून एकही चांगलं नाही, एक काही चांगलं नाही. या जगात वर्गवारी होती, फेल्युअर, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, डिस्टिंक्शन असे गट आहेत जगात आहे. पण देवाच्या दृष्टिकोनातून हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना कळत नाही, इतके आम्ही अज्ञानी आहोत, इतके आम्ही फेल्युअर आहोत. म्हणून तुम्ही किती परफेक्ट आहात म्हणून देव तुमच्यावर प्रेम करत नाही, तर तुम्ही देवाला अनुसरत आहात, तुम्ही देवाच्या मागे जातात, तुम्ही देवावर प्रेम करताय. म्हणून तो दाविदाविषयी म्हणतो, त्यांनी भयंकर मोठी चूक केली, ती व्यभिचार केला होता, तरी देव म्हणतो की दावीद माझ्या मनासारखा आहे. म्हणून दावीद चांगला आहे म्हणून देवाने त्याला आशीर्वादित केलं नाही, तर दावीद देवाच्या मनासारखा आहे म्हणून देवाने त्याला आशीर्वादित केलं. प्रियानो, पवित्र शास्त्र फार कॉम्प्लिकेटेड आहे, पण सोपं पण आहे. कॉम्प्लिकेटेड आहे कारण आम्ही वाचत नाही, पण सोपं आहे जर तुम्ही देवाला समजून घेतलं तर बायबलचं एक एक वचन सोपं असल्याचा तुम्हाला अनुभव येईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून इतकी मोठी गोष्ट देवाने आमच्या जीवनात केली आणि आज आमच्यामध्ये पवित्र शास्त्र आहे. दुसरे पेत्र पहिला अध्याय 16 वचन. कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पराक्रम व आगमन या संबंधाने तुम्हास कळवले असे नाही. आमेन. इथं समजलेले काही लोक भाषण करत असताना किंवा प्रवचन करत असताना किंवा लोकांना सांगताना, ख्रिस्ती लोकसुद्धा ते चातुर्याने सांगतात की कसं तरी करून लोकांवर प्रभाव पडला पाहिजे, माझ्या बोलण्याचा प्रभाव पडला पाहिजे. आत्मे जिंकणं न जिंकणं याचं त्यांना काळजीच नसते. त्यांना फक्त माझं बोलणं, माझं जे प्रवचन आहे ते लोकांना प्रभावी वाटावं यासाठी ते चातुर्याने, काय म्हटलं तिथं, चातुर्याने कल्पिलेल्या कथास, हां, चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून. या जगात अनेक कथा आहे, त्या खऱ्या वाटत नाही, पण त्यातलं जे चातुर्य आहे त्यामुळे मनुष्य गोंधळात सापडण्याची शक्यता असते. पण ते जाऊ द्या, त्याविषयी मला बोलायचं नाही. मला एकच म्हणायचं की बायबल हे सत्य पुस्तक आहे. पुढे, अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पराक्रम व आगमन या संबंधाने तुम्हास कळवले असे नाही, तर आम्ही त्याचे महत्त्व प्रत्यक्ष पाहणार आहोत. कसं पाहिलं? म्हणून ज्यांनी लिहिलंय ते वाटतंय म्हणून लिहिलं नाही, पाहिलंय म्हणून लिहिलेलं आहे. आमेन. प्रत्यक्ष बायबल मला सुचलंय लिहावं, एक चांगला लेख आलाय मनामध्ये, आता लिहायचा आहे, एक कविता चांगली मनामध्ये आली लिहायची, तसं लिहिण्यात आलेलं नाही. तर जे त्यांनी पाहिलं, येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला, हे कोणी पाहिलं? 12 शिष्यांनी पाहिलेलं आहे, इस्रायलच्या लोकांनी पाहिलेलं आहे. म्हणून जे काही त्यांनी पाहिलं ते लिहिलं. पुढं, कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाला, तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याविषयी मी संतुष्ट आहे. असे मी त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जे आम्ही पाहिलं, आता काय पाहिलं? डोंगरावर येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालं.
मग एकदम तो प्रकाशमान झाला. त्याची सगळ्या शरीरातून प्रकाश किरणं बाहेर पडत होती. पाहणारा सुद्धा दिपले असतील डोळे. पण या गोष्टीचा साक्षीदार कोण आहे? का एकटाच येशू ख्रिस्त रूपांतर झालं आणि मग त्यांनी शिष्यानं सांगितलं काल रात्री ना माझं असं रूपांतर झालं. कसं काही लोक सांगतात ना, काल रात्री मला असं स्वप्न पडलं. कधी कधी मला प्रश्न पडतो खरं का खोटं. एकदा माझ्या मुलानं लहान असताना 4 वर्षाचं तर एक खरं स्वप्न मला सांगितलं की डॅडी देवाने मला एक चांगलं स्वप्न दिलं. खरं बरं का, की तुम्ही तुमच्या अवतीभोवती पुष्कळ लोक आहेत वगैरे त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर लोकांविषयी नाही सांगितलं, एका ठिकाणामध्ये तुम्ही आहात आणि एक गरुड पक्षी आला आकाशातून. त्याने तुम्हाला आपल्या पंखावर बसवलं आणि सगळीकडे फिरवलंय. अगदी सुरुवात आहे माझ्या सेवेची. जस्ट मला नेहमी प्रश्न पडला, देवा माझं काय होणार आहे, माझं काय होणार आहे, माझं फ्युचर काय आहे. पण देव एका लहान लेकराच्याद्वारे बोलतो. त्याने मला सांगितलं की डॅडी मला एक स्वप्न पडलं आहे, तुम्हाला एका गरुडाने पंखावर घेतलं आहे आणि तो विमानासारखा उडत उडत सगळीकडे तुम्हाला गोल गोल फिरवलं आहे. त्यावेळेस मी फिरत नव्हतो, माझ्या प्रॉब्लेममध्ये गुंतलेलो होतो, फार समस्यामध्ये. म्हणजे मला विचार करण्याला सुद्धा वेळच नव्हता. इतक्या प्रॉब्लेम. आणि त्याच्या वेळेस माझ्या मुलाने सांगितलं, मला इतका आनंद झाला. आता झाला आनंद का, त्याने पाहिलं अरे डॅडीला सांगितलं ना, त्यांना खूप आनंद होतो. मग त्याने एक न पडलेलं स्वप्न सांगितलं की डॅडी तुमच्याशी ना मला असं स्वप्न पडलंय की सूर्यावर लिहिलेलं आहे, चंद्रावर लिहिलेलं आहे, ते मी पाहिलं, जीसस इज कमिंग सून. मी ओळखलं हा खोटं बोलतो. त्याला असा कान पकडला, अरे कालचं खरं होतं, तुझ्या डॅडीला आनंद वाटतो म्हणून काही पण सांगतोस काय. तर मला सांगू द्या, शेवटच्या काळात हे संदेश भविष्यवक्ते प्रॉफेसी करणार लोक फार गोंधळ घालतील असं बायबलमध्ये लिहिलं आहे. खोटे शिक्षक, खोटे संदेष्टे हे येतील, अनेकांना बोलवतील, विश्वासणारे देखील फसतील. सावध राहा. म्हणून वचनात राहा, कारण जे वचनाच्या बाहेर आहे त्याला स्वीकारू नका, कारण वचन हे सत्य आहे. वचन आमच्याशी बोलतं, देवाचं वचन माझ्यामध्ये कार्य करतं आणि म्हणून आम्हाला देवाच्या वचनाकडे लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. पुन्हा मी सांगतो की ते 19 वचन तो म्हणतो की त्या डोंगरावर गेला, येशूचं रूपांतर झालं, तो चमकायला लागला, त्याची वस्त्र चमकायला लागली. तिथं पेत्राचं पत्र आहे. पेत्र काय म्हणतो, आम्ही ते पाहिलं. आता मला तुम्हाला सांगू द्या, फक्त पेत्राने पाहिलं असतं तर बाकीच्यांना जरा शंका चालली, अरे कसं सांगतोय, खरंच आहे का तसं. पेत्राबरोबर याकोब बरोबर दोघं जण असे. कधी कधी दोघं पण एकत्र येताना काहीतरी चुकीचं बोलतात बरं का. पण तिसरा पण होता, पेत्र, योहान, याकोब, हे तिघही होते. आणि ते म्हणतात आम्ही साक्षीदार आहोत की त्याचं रूपांतर झालेलं आहे. सत्य आहे. आमेन. कोणा एका व्यक्तीनं पाहिलं आणि विश्वास ठेवला असं काही नाही आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारचे लोक आलेले आहेत आणि ते म्हणतात आम्ही साक्षीदार आहात. इंग्लिशमध्ये फार सुंदर म्हटलं, आय विटनेस. पहिले पेत्र, दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 17 वचन. हां वाच. हां तिथेच बसा, तुमचं प्रमोशन झालं. For he received honor and glory from God the Father when the voice came to him from the majestic glory saying, "This is my son whom I love, with whom I am well pleased." पुढे हे आम्ही ऐकलंय
ते काय म्हणतात, आम्ही तिघजण ज्या डोंगरावर होतो ना, येशूचं रूपांतर झालं, त्यात मोशे एलिया काय काय आले आणि स्वर्गातनं वाणी आली, ती वाणी लिहिली, ती आम्ही ऐकली. काय म्हटलंय, हा माझा परमप्रिय पुत्र, याचं तुम्ही ऐका. पुढे, We ourselves heard this voice that came from heaven. वी हर्ड दिस व्हॉइस. साक्षीदार आहेत. आम्ही वाणी दुसरींकडनं सांगितलेली ऐकली नाही, आम्ही स्वतः ऐकली, स्वर्गातून आलेली मी पाहिलंय. विटनेसेस कोण आहेत? पेत्र, योहान, याकूब. पुढे, When we were with him on the sacred mountain, we also have prophetic message as something completely reliable, and you will do well to pay attention to it as to a light shining in a dark place until the day dawns and the morning star rises in our hearts. आमेन. देवाचं वचन याकडे, त्याच्या आधीचं 16 वचन वाचावर. For we did not follow cleverly devised stories when we told you about the coming of our Lord Jesus Christ in power, but we are eyewitnesses of it. We are eyewitness. Hallelujah. मनात आलंय नाहीये, कोणीतरी सांगितलेली गोष्ट नाही लिहिली. वी आर आय विटनेस. Hallelujah. स्वर्गातली वाणी ऐकलेली आहे. वी आर आय विटनेस. आम्ही मराठीमध्ये काय म्हणतात, साक्षीदार. साक्षीदार. हां, प्रत्यक्ष पाहिलंय. स्वर्गातली वाणी आम्ही ऐकली, प्रत्यक्ष पाहिली. इतकंच नाही, तो मोशे डोंगरावर होता, परमेश्वराच्या सानिध्यात 40 दिवस खाली येताना त्याच्या चेहऱ्यातून किरण बाहेर पडले. आज किती मोठा पार्लर असला तर किरण कोणाच्या तोंडातून येतात का हो? नाही. पण मोशेच्या चेहऱ्यातनं किरण येत होते, लोकांना पाहता येत नव्हतं. हा मिरॅकल नाही का? म्हणून बायबल हा देवाचा शब्द आहे. आमेन. हे सत्य आहे. म्हणून या वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो, देव त्याचा रिस्पेक्ट करतो, आदर करतो. हे वचन असंच आहे, असं ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस मला देवाच्या सामर्थ्याचा, चमत्कारांचा अनुभव येतो. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो, हे भावनिक पुस्तक नाही, हे समजबुद्धीमध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या विचारामध्ये काम करतं. एक गोष्ट मला सांगू द्या, देवाचं ऐकायचं असेल, तुमचं मन आणि तुमचं हृदय एकत्र करून या, तुम्हाला अनुभव येईल की देव माझ्याशी बोलत आहे. तुमचं मन आणि तुमचं हृदय. काही लोकांजवळ फक्त हृदयाने देवाकडे येतात आणि म्हणून ते चुका करतात. कारण हृदयात येणाऱ्या गोष्टी सगळ्या खऱ्या असतात असं नाही. पण हृदय आणि मन ज्यावेळेस एकत्र येतं त्यावेळेस सत्य प्रगट होतं, सत्य समजायला लागतं. आणि म्हणून माझा विश्वास आहे की जर मी देवाच्या मार्गात चालतो, त्याची वाणी ऐकतो, तर निश्चितच मला देवाच्या अनुभवाचा, देवाच्या वचनाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. प्रियानो, मला सांगू द्या, या पुस्तकामध्ये ज्या भविष्यवाण्या केल्यात त्या नव्या करारामध्ये पूर्ण झाल्यात. आमेन. कारण बायबल सत्य आहे. कुमारी गर्भवती होईल, पुत्र प्रसवेल, त्याचे नाव इम्मानुएल ठेव. नव्या करारामध्ये मरिया गर्भरूप झाली, कुमारी मरिया गर्भरूप झाली, पुत्र प्रसवली, त्याचं नाव येशू असं ठेव. आता दोन्हीचा अर्थ एकच आहे. तर मला तुम्हाला सांगू द्या की जुन्या करारात लिहिलं, नव्या करारात पूर्ण झालेलं आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावा असं शास्त्रात लिहिलं आहे, मिकामध्ये लिहिलं आहे. येशूचा जन्म बेथलेमात झाला पाहिजे म्हणून फारोने सुद्धा, राजानं सुद्धा त्या मागी लोकांना विचारलं की याचा जन्म कुठं व्हायला पाहिजे, जरा शोधून काढा, याजकांना बोलवा, शोधून काढा. शास्त्राभ्यास सगळे म्हटले बेथलेमात व्हायला पाहिजे. येशूचा जन्म कुठे झाला? बेथलेमात झाला. जर इकडे सांगितलं त्याचा जन्म बेथलेमात व्हायला पाहिजे, इकडे तो बेथलेमात जन्मला, तर बायबल हे देवाचं वचन आहे, हे सत्य आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल
मनुष्याच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार करतं. मी तुम्हाला आज नम्रपणे सांगतो, रोज बायबल वाचा आणि पहा तुमच्या मार्गातले अडखळणं देव काढून टाकत आहे. तुमचे मार्ग मोकळे होत आहे. रोग आजारातून मुक्त झाल्याचं तुम्हाला अनुभव येत असेल, येईल. कारण तुमच्याजवळ बायबल आहे, ते सत्य आहे आणि त्या वचनापासून आम्हाला कोणी दूर नेऊ शकत नाही. त्याचे अद्भुत अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्हाला येतात. हालेलुया. म्हणून देवाकडे येताना आपलं मन, आपलं हृदय घेऊन देवाकडे. काही लोक चर्चला पायाने येतात, काही रिक्षाने येतात, काही कारमध्ये येतात, काही लोक पायाने येतात. पण मला सांगू द्या, अंतकरणाने देवाकडे या, मनाने देवाकडे या, हृदयाने देवाकडे या आणि अनुभव घ्या परमेश्वर किती चांगला आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. जुन्या करात ज्या गोष्टी सांगितल्यात, नव्या करात सुद्धा त्या जशाच्या तशा झालेल्या आहेत. कारण बायबल हे सत्य पुस्तक आहे. यामध्ये एक एक वचनामध्ये, एक एक शब्दामध्ये देवाचा श्वास आहे. म्हणून बायबलमध्ये फक्त प्रिंटिंग पाहून बायबल सोसायटीला धन्यवाद देऊ नका फक्त प्रिंटिंगमुळं. पण देवाला धन्यवाद द्या, कारण या बायबलच्या एक एक शब्दामध्ये देवाचा श्वास आहे. म्हणून रिस्पेक्टफुली, आदराने बायबल वाचा. हालेलुया. आदराने बायबल वाचा. कारण स्वर्गातील सिंहासनावर असलेला देव आज माझ्या हातामध्ये आहे आणि तो मला प्रकाश देतो, तो मला मार्ग दाखवतो, तो माझ्या अडचणी सोडवतो. म्हणून या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक लोक देवाविषयी बोलतात पण बायबल वाचत नाहीत. साक्ष, अशी साक्ष झाली, तशी साक्ष झाली, इकडं असं झालं, त्या गावातच झालं, ते इकडंच झालं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण बायबल वाचताय काय? म्हणून वचनाचा आदर करा. वचन आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवा. ज्यावेळेस मी बायबल हातामध्ये घेतो, मला असं वाटतं की खूप मौल्यवान गोष्ट, अतिशय मौल्यवान गोष्ट माझ्याजवळ आहे. सोन्यापेक्षा, रुपयापेक्षा, डायमंडपेक्षा या जगातल्या मूल्यवान गोष्टींपैकी सगळ्यात मूल्यवान गोष्ट काय असेल तर देवाचं वचन आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या वचनाकडे पहा, तो तुम्हाला अद्भुत आशीर्वाद देणारा देव आहे. महत्त्वाची गोष्ट आहे की बायबल सांगतं, काही ठिकाणी वचन म्हटलेलं आहे. आता इब्रिकराच्या पत्रात आपण वाचलं स्क्रिप्चर, म्हणून मी इंग्लिशच बोलतो कारण मराठीत तिथेही वचन लिहिलेलं आहे, ईश्वर प्रेरित वचन. त्यामुळे ईश्वर प्रेरित असल्यामुळे अनेकांना नीट वाचत पण नाही ना, अर्थही समजावून घेत. याला स्क्रिप्चर असं म्हटलेलं. वचन याच्या वरचं स्क्रिप्चर आहे. स्क्रिप्चर म्हणजे देवाकडून आलेला मेसेज. स्क्रिप्चर. हालेलुया. म्हणून एक वेगळं विशेषण वचनाला दिलेलं आहे, ते स्क्रिप्चर आहे. म्हणजे ते वेगळं आहे आणि इतकं वेगळं आहे. आता बऱ्याच लोकांनी स्क्रिप्चरचा जगात वेगळा अर्थ दिलेला आहे, पण ओरिजिनली हिब्रूमध्ये, ग्रीकमध्ये हा देवापासून आलेला संदेश. म्हणून हे स्क्रिप्चर आहे, हा देवापासून आलेला तुम्हाला आणि मला असलेला संदेश. म्हणून बायबल सांगतं आपले कान उंच कर. कारण कोण बोलत आहे? रॉबिन महाडकर नाही, देव बोलत आहे. आमेन. हालेलुया. काही लोक पाहिजे तसं वचनाला एक कॉन्सन्ट्रेशन देत नाही, कारण त्यांच्यामध्ये संसार असतो, कधी कधी थकवा पण असतो, झोप पण असते, कधी कधी जगातल्या गोष्टी वाचना बिचना असा. त्यामुळे काय असतं, कान खालीच असतं आणि वचन कोणीतरी सांगतं आणि कान खाली आहे अशी. पण बायबल सांगतं इन्क्लाइन युअर इयर, म्हणजे आपले कान कसे करा, असे उंच करा, कारण देवाचं वचन तुमच्या कानामध्ये शिरत आहे. हालेलुया. रिस्पेक्ट, देवाच्या वचनाचा आदर करा. रोज ते वाचा. तुम्ही जर एकदा वाचत असेल, अनेक वेळा वाचा, तुम्हाला कळेल
की देव माझ्याशी बोलत आहे, देव माझ्याशी बोलत आहे. त्याचा आवाज तुम्हाला ऐकायला येईल, तुमच्या हृदयपटावर तो पडेल. हे देवाचं वचन आहे, सत्य वचन आहे. आज मला सांगू द्या, या देवाच्या वचनामध्ये तुमच्या हर एक प्रश्नाची उकल आहे, उत्तर आहे. उत्तर रोग्यात काय, बायबलमध्ये उत्तर आहे. डॉक्टरकडे जा म्हणून मी सांगत नाही, वचनाकडे जा. आमेन. तुमच्या घरात प्रॉब्लेम आहेत काय, वचनाकडे जा. तुमच्या आर्थिक समस्या आहेत काय, वचनाकडे जा. तुमच्या कामावर काही प्रॉब्लेम आहेत काय, वचनाकडे जा. कारण या वचनामध्ये सगळे समस्या सोडवण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून पेत्र म्हणतो, चालते बोलते तुम्ही शुभवर्तमानात. म्हणून माझ्या ह्या पुस्तकातलं जे वचन आहे ते माझ्या हृदयात घेतलेलं आहे आणि मी जातो तिकडं वचन माझ्याद्वारे दुसऱ्यांकडे जातं. मग जाशील तिकडे तुझा देव तुझ्याबरोबर आहे, तर कधीच तुला टाकणार नाही, सोडणार नाही. फक्त आरोग्य मिळवण्यासाठी प्रार्थना करू नका, वचन घ्या, आरोग्यही मिळेल, सामर्थ्याच्या गोष्टी करतील, चमत्कार घडतील, अशक्य गोष्टी घडतील. शल्मोनाने फक्त देवा मला ज्ञान दे. अरे काय फक्त ज्ञान मागतोस, घे, पण त्याच्याबरोबर बोनस म्हणून प्रसिद्धी घे, धनसंपत्ती घे. फक्त ज्ञान नको घेऊ. या वचनामध्ये इतकी पॉवर आहे, तुम्ही जे मागता ते तर मिळणारच मिळणार, पण तुम्ही मागत नाही अशा गोष्टी देव तुम्हाला देणार आहे. आमेन. आणि म्हणून आपण देवाचा धन्यवाद करूया. आपण आपल्या जागेवर उभे राहूयात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हो हालेलुया, हालेलुया. हो रबा रबा रबा. आपले सगळ्यांचे डोळे झाकले असू दे. वचन फक्त वाचू नका, समजून घ्या. कारण वचन तुमच्या विचारांमध्ये काम करत आहे, तुमच्या मनामध्ये काम करत आहे, तुमच्या हृदयामध्ये काम करत आहे. फक्त कानाने ऐकू नका, विश्वास ठेवा आणि अनुभव घेऊन पहा. त्याचं वचन आत्मा व जीवन आहे, त्याचं वचन सत्य आहे. आकाश पृथ्वी नाही तशी होईल, देवाचं वचन नाही तसं होणारच नाही. आमेन. कारण त्यामध्ये देवाचा श्वास आहे, ते जिवंत आहे, ते ॲक्टिव्ह आहे. जे अंधारात आहे त्यांना ते प्रकाश असा आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आपल्या मनामध्ये आपण प्रार्थना करू. तुमचे ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्याचं उत्तर एकच आहे, बायबल, 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 बायबल. एकच उत्तर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही प्रॉमिसेस तुम्हाला माहिती आहेत कोट करा विश्वासाने. पवित्र शास्त्रामध्ये 8,000 पेक्षा जास्त प्रॉमिसेस आहेत. शोधायला सुरुवात करा, खजाना सापडेल. आमेन. खजाना सापडेल. तुम्ही शोधत नाही म्हणून तुम्हाला सापडत नाही. शोधा, पवित्र शास्त्रामध्ये शोधा, तुम्हाला काय प्रॉमिसेस देवाने दिलेले आहेत. आम्ही फक्त खाण्याचा, पिण्याचा, ऐशारामाचा विचार करतो. विधर्मीच असे करतात. तुम्ही देवाचं मूल आहात, म्हणून तुम्ही याच्यावर विश्वास ठेवा. मागा, देव तुम्हाला देईल. त्याचप्रमाणे सर्व जगासाठी प्रार्थना करा, आपल्या राज्यकर्त्यांसाठी प्रार्थना करा. सध्याची परिस्थिती देशामध्ये गोंधळाची आहे. यावेळेस राज्यकर्त्यांना विजडमची गरज आहे. ते मागा. आमच्या पंतप्रधानांसाठी, आमच्या राष्ट्रपतीसाठी, आमच्या मुख्यमंत्र्यांसाठी, आमच्या मंत्र्यांसाठी मागा.
देव म्हणतो मी त्यांना तुझ्यावर तुमच्यावर ठेवलेलं आहे. मी त्यांना तुमच्यावर ठेवलेलं आहे. बाकी विचार काही करू नका. बायबल सांगतं तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जे विरोधक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तर बायबल सांगतं ते का विरोध करतात त्यांना समजत नाही. पण हेही लक्षात ठेवा युद्ध तुमचं नाही, युद्ध माझं आहे. भिवू नका, मी तुम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही. विश्वास ठेवा, प्रत्येक जण विश्वास ठेवा. भाकरीसाठी प्रार्थना करू नका, देवा माझा विश्वास वाढावा म्हणून प्रार्थना करा. जगातले लोक भाकरीसाठीच प्रार्थना करतात, भाकरीसाठीच ते वादविवाद करतात, जगिक सुखांसाठी वादविवाद करतात. पण मला सांगूया तुम्हाला जी मौल्यवान गोष्ट दिली ते देवाचं वचन आहे, त्यावरील विश्वासासाठी प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझा विश्वास आहे की जर तुम्ही तुम्हाला दिलेल्या प्रॉमिसवर तुम्हीच विश्वास ठेवला, तुमच्या समोर चमत्कार आहे, चमत्कार घडणार आहे. कारण तुम्ही कोणत्या मनुष्यावर विश्वास ठेवला नाही, देवावर, त्याच्या वचनावर विश्वास ठेवलेला आहे. आमेन, आमेन. जे वचन कधी संपणार नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सार्वकालिक आहे. म्हणजे काय? जे दिसतं ते संपणार आहे, पण देवाचं वचन सार्वकालिक आहे, निरंतर आहे. आमेन, हालेलुया. आपले डोळे झाका, मागा प्रभूला, प्रभू माझा विश्वास दे, मला विश्वास दे. चुकीनं मी जे मागायचं नाही तेच मागितलं. ज्या देहाच्या गोष्टी त्यात तर न मागता मला मिळतात. मला मागितलं काय पाहिजे? देवा तुझं ज्ञान दे, देवा तुझ्यावरचा विश्वास माझ्यामध्ये निर्माण कर. ज्याप्रमाणे तो श्रीमंत मनुष्य येशू ख्रिस्ताला म्हणतो माझा विश्वास वाढावा म्हणून प्रार्थना करा. आज आमची हीच कंडिशन आहे. हे प्रभू माझा विश्वास वाढावा म्हणून मी प्रार्थना करत आहे, तू माझ्यासाठी कृपा कर. ही माझी नेमकी गरज आहे, पर्यायी नाही आहे, नेमकी. आज मी देवाकडे मागा, हे प्रभू माझ्यामध्ये विश्वास निर्माण कर. न दिसणाऱ्या गोष्टी पाहायला मला कुवत दे. ती न दिसणारी गोष्ट मला तुझ्या वचनातून दिसू देत. अशक्य ते मला शक्य दिसायला लागू दे. हे प्रभूला शक्य आहे, हे प्रभूच करणार आहे. अशक्य गोष्टी शक्य करायला देव समर्थ आहे. आज कोणताही प्रॉब्लेम असेल, तुमच्या घरातला, तुमच्या आरोग्याविषयी, तुमच्या कामासंबंधी, शिक्षणासंबंधी, लग्नासंबंधी, याचं उत्तर पवित्र शास्त्र आहे, बायबल आहे. विश्वासाने तुम्ही बायबल उच्चारा. तुम्ही पाहाल कठीण गोष्ट सोपी झालेली आहे. जी गोष्ट मला अशक्य वाटते ती तुम्हाला शक्यतेमध्ये पाहायला मिळणार आहे. जे दुखण्याविषयी डॉक्टर काहीतरी विचित्र सांगतात, पण वचनाच्या चष्म्यातून पहा तुम्ही बरे झालेले आहात. आमेन. हा वचनाचा चष्मा लावा, चष्मा. म्हणून पाहताना तुम्हाला आरोग्य दिसेल. चष्मा नाही लावला तर तुम्हाला इथं दुखेल, तिथं दुखेल, खोकला येईल, थकवा येईल, आजारपण येईल. पण जर तुम्ही वचनाचा चष्मा लावला तर तुम्ही बरे झालेले तुम्हाला दिसणार, तुम्हाला आरोग्य मिळालेले तुम्हाला दिसणार. म्हणून आपल्या नेत्रांनी पाहू नका, देवाच्या वचनाच्या नेत्रांनी पहा, देवाच्या डोळ्यांनी पहा. अशक्य गोष्ट शक्य झालेली पहा. कारण तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता तो सृष्टीचा निर्माण करता देव आहे.
आमेन. हालेलुया. सर्व त्याच्या कंट्रोलमध्ये आहे, सर्व त्याच्या अधिपत्याखाली आहे. तो बोलेल तसंच घडणार आहे. सूर्याला थांब म्हटलं की थांबणार आहे, असं लिहिलंय बायबलमध्ये. हालेलुया. महारोगी बरे झालेत, मेलेले जिवंत झालेत. 4 शुभवर्तमान आहे, मत्तय, मार्क, लूक, योहान. पण चारींनी जे पाहिलं, ते जे लिहिलं, ते चारीमध्ये सारखंच आहे. कशावर? का असं? कारण हे देवाचं वचन आहे. लिहिणारे 4 आहेत, एकाने लिहिल्यासारखे वाटतात. तो लिहिणारा एक कोण आहे? पवित्र आत्मा आहे. आमेन. म्हणून विश्वास ठेवा देवाच्या वचनावर. हालेलुया. ओ हालेलुया, 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 हालेलुया. सगळ्यांनी आपली बायबल वर करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. मी धनवान आहे, माझ्याजवळ बायबल आहे. मी निवडलेला आहे, चोजन, निवडलेला आहे, कारण माझ्याजवळ बायबल आहे आणि माझा बायबलवर विश्वास आहे. किती चांगल्या व्यक्तीने, धार्मिकाने जरी सांगितलं, त्याच्यापेक्षा बायबल काय सांगतं त्यावर माझा विश्वास आहे, कारण ते जिवंत आहे, ते ॲक्टिव्ह आहे. आमेन. पॉवरफुल आहे. आणि अनुभव घ्या, जर या वचनावर विश्वास ठेवला की मी बायबल असं सांगतं तसाच विश्वास ठेवील, तुम्ही पाहाल की तुमच्या पुढे मोठमोठे चमत्कार होत आहेत. अनेकांची मनं बदलताना तुम्ही पाहा. शाऊलासारखा विरोधक बदलला, देवाचा सेवक बनला, प्रेषित बनला. या जगात अनेक लोक कदाचित तुम्हाला विरोध करतील, घाबरू नका. त्यांना त्रास होऊन प्रार्थना करू नका. त्यांच्यामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये बदल घडावा, त्यांचं तारण व्हावं, देवाची त्याची भेट व्हावी. देव कशी भेट घेईल सांगता येत नाही. त्या दमास्कसच्या वाटेवर तो जो विरोध करणारा पाऊल आहे, येशू त्याला पुनरुत्थानानंतर, मेल्यातून उठल्यानंतर भेटला. आणि भेटल्यानंतर येशू म्हणतो, शाऊला, शाऊला, तू माझा छळ का करतोस? तर मला तुम्हाला सांगू द्या, शाऊलाने कधी येशू ख्रिस्ताचा छळ केला? शिष्यांचा केला, ख्रिस्ती म्हणणाऱ्या लोकांचा केला, शिष्यांचा केला. मग येशू असं का म्हणतो, तू माझा छळ का केला? कारण जो कोणी देवाच्या लेकरांवर संकट आणतो, तो येशूवर संकट आणतो. जो वेळ तुम्ही देवाच्या सेवकाला, देवाच्या लोकांना जर तुम्ही त्रास देतात, तर परमेश्वर म्हणतो, तू मला त्रास देत नाही, तो मला त्रास देत आहे. त्याचं परिवर्तन झाल्याशिवाय कधी राहणार नाही. शाऊलाचा पाऊल झाल्याशिवाय कधी राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला फार कधी कधी कळवळा येतो. देवाकडे मी प्रार्थना करतो. एका कवीनं खूप सुंदर सांगितलं, येशू सुद्धा म्हणतो, जास्तीत जास्त काय तुमच्या देहाचा छळ करतील, पण तुमच्या अंतःकरणात जो येशू आहे त्याला कोणी स्पर्श करू शकत नाही. म्हणून भिवू नका. परमेश्वर म्हणतो, मी तुमच्याबरोबर आहे, मी तुम्हाला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. या संपूर्ण जगासाठी, विशेषतः आपल्या पुणे शहरासाठी, आपल्या पंतप्रधानांसाठी, आपल्या मुख्यमंत्र्यांसाठी, मंत्र्यांसाठी देवाजवळ कळकळून प्रार्थना करा. प्रभू, मला माहीत आहे तुझं वचन सांगताय, त्यांच्यासाठी प्रार्थना केली तर देव त्यांना आशीर्वादित करेल. म्हणून कोणाला शाप देऊ नका, आशीर्वाद द्या. आशीर्वादच द्या असं बायबल सांगतं. शाप देऊ नका. कोणाकडे दोष पाहू नका, दोष भावनेने पाहू नका. कोणाला कमी लेखू नका. बायबल शिकवतं त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
आज आम्ही एकमेकासाठी प्रार्थना करूया, आपल्या देशासाठी प्रार्थना करूया, आपल्या शहरासाठी प्रार्थना करूया, आपल्या राज्यकर्त्यांसाठी प्रार्थना करूया. माझा विश्वास आहे की तुमचं प्रार्थना चमत्कार घडवणार आहे. आमेन. जे आम्ही असंतुष्ट होतो कित्येक वेळेला, कारण मी प्रार्थना करत नाही. जे प्रार्थना करत नाही ते नेहमी असंतुष्टच असतात. त्याच्याविषयी असंतुष्ट, त्याच्याविषयी असं, कारण प्रार्थना नाही करत. पण तुम्ही जर प्रार्थना केली, तुम्हाला संतोष देणाऱ्या गोष्टी देव तुमच्या जीवनात घडवणार आहे. तुमचा परिसर बदलेल, लोक बदलतील, आर्थिक परिस्थिती सुधरेल, सामाजिक परिस्थिती सुधरेल, राजकीय परिस्थिती सुधरेल. कारण पॉवर देवाच्या वचनामध्ये आहे. ते ॲक्टिव्ह आहे, ते पॉवरफुल आहे.